मित्र नमस्कार. आज पुन्हा नाशिकमधल्या देवळाचा पाडा या आपल्या आदिवासी पाड्यावर आलोय. ही तीच अभ्यासिका आहे ज्या अभ्यासिकेसाठी गेले 5-6 महिने आपण प्रयत्न करतोय. आज ती बांधून पूर्ण झाली. म्हणजे बांधकाम जे आहे ते सगळं पूर्णत्वास आलेलं आहे. आता या अभ्यासिकेला आपल्याला मूर्त स्वरूप द्यायचं आहे, म्हणजे रंगरंगोटी आणि इतर जे आवश्यक सुशोभीकरण आहे ते करायचं आहे. मी यासाठी हा छोटासा व्हिडिओ करतोय की मला आमच्या प्रेक्षकांकडून काही सूचना हव्यात, सजेशन्स हवे की आपल्याला इथे काय करता येऊ शकतं. आपण या अभ्यासिकेसाठी आतमध्ये ज्या सुविधा द्यायच्या आहेत विद्यार्थ्यांना त्याची पूर्ण तयारी केलेली आहे. आपण एक डिजिटल बोर्ड देतोय, सोलर लाईट्सचं आपण प्रोव्हिजन केलेलं आहे आणि शक्य होईल तर कसं आहे की इथे वीज नाहीये आणि मुळात म्हणजे नेटवर्कचा इश्यू आहे. इथे अजिबात नेटवर्क नसतं. त्यामुळे आपल्याला इथून इंटरनेटच्या माध्यमातून ज्या काही गोष्टी या विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करायच्या त्या आपण करू शकत नाही. इन फ्युचर समजा इथे कुठल्या मोबाईल कंपनीने जर टॉवर वगैरे उपलब्ध करून दिला तर इथेही नेटवर्क येईल. नेटवर्क आल्यानंतर कदाचित आपण इंटरनेटच्या माध्यमातून बाकी सगळ्या गोष्टी करू. तुर्तास इथे आपल्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आपल्याला ज्या काही जास्तीत जास्त चांगल्या सुविधा ज्या त्यांच्या अभ्यासासाठी म्हणजे त्यांचा जो पाठ्यक्रम आहे शाळेतला आणि शालाबाह्य या दोन्ही गोष्टींसाठी त्यांच्या अभ्यासाला पूरक अशा गोष्टी इथे करायच्या. या गोष्टींसाठी आपल्याला मार्गदर्शक म्हणून वारे गुरुजी आहेतच. वारे गुरुजींशी मी कन्सल्ट करतोय. पण मला आमच्या प्रेक्षकांकडूनही काही सूचनांच्या अपेक्षा आहेत. तुमच्या सहकार्यानं, तुमच्या मदतीनं आज आपण ही एक वास्तू इथे या आदिवासी पाड्यावरती उभी करू शकलेलो आहोत. त्याबद्दल मी तुमचा आभारी आहेच. पण यानंतरही ही एक छोटीशी वास्तू झाली. ही वास्तू इथल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा एक आपण पाया म्हणून, सुरुवात म्हणून आपण इकडे श्री गणेशा केला आहे. आपल्याला याच्याही पुढे जायचं आहे. बरंच इथल्या छोट्या छोट्या विद्यार्थ्यांना घडवायचं आहे आणि आपला देश हा त्यांच्याच हातात आहे. म्हणजे उद्याचं भवितव्य आहे आपल्या भारताचं. तर ते कसं मजबूत होईल, ते कसं सुजाण होईल, सुविद्य होईल यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे. इथल्या नागरी सुविधा आणि इतर ज्या गोष्टी आहेत, आरोग्य सुविधा, त्यासाठी प्रयत्न तर करतोच आहोत आपण. फक्त आता इथल्या या तरुण पिढीला, इथल्या ह्या सगळ्या बालमित्रांना आपल्याला सुविद्य बनवून सोडायचं आहे आणि त्यांना त्यांच्या पायावर अशा पद्धतीने उभं करायचं की ते शहरातल्याही ज्या कॉन्व्हेंटमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ही मुलं कॉम्पिटिशन करू शकतील. माझा एवढाच उद्देश आहे. आपण ह्या पायाभूत सुविधांसाठी जे काही झगडतोय त्यातली एक सुरुवात म्हणून आपण ह्या अभ्यासिकेच्या माध्यमातून केलेली आहे. या अभ्यासिकेत अजून काय करता येईल, काय करू शकतो, तुमचा त्यात कसा सहभाग राहील यासाठी तुमच्या सूचनांची मी वाट पाहतोय. त्यासाठीच हा व्हिडिओ होता. धन्यवाद. नमस्कार.